सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आहे डे 3 आणि आत्ता आपण हॉल्टवरून म्हणजे जे रूम होते आमचे तिथून आता आम्ही निघालो आहोत. आता वाजलेत 8 आणि आज रात्रीचा मुक्काम आमचा तरड गाव आहे. तिथे एक म्हणजे काका आहेत, ते दरवर्षी आम्हाला म्हणजे जेवण वगैरे सगळे काय करतात आणि तिथे आम्ही आज रात्रीचा आमचा हॉल्ट आहे आणि दुपारचा हॉल्ट आमचा असणार आहे नीराचं दत्त मंदिर जे आहे, म्हणजे नदी क्रॉस करून एक दत्त मंदिर आहे, तिथे आम्ही आज दुपारचा हॉल्ट घेणार आहोत. आणि काल रात्री आम्ही जेजुरी सिटी क्रॉस करून पुढे एक MIDC आहे, म्हणजे जेजुरी MIDC क्रॉस करून आम्ही 7.5 ते 8 किलोमीटर चाललो आहोत. त्यामुळं आजचा पॅच जरा थोडासा कमी पडला आणि काल रात्री म्हणजे ऊन वगैरे काय नव्हतं म्हणून तेवढं खेचलं. ते मामा चालतोय पुढं, जाऊया. आम्ही आता स्टार्ट करून एक 10 ते 15 मिनटं झालोय आणि जाऊया. चालायला सुरुवात केली आम्ही डे 3. जेवण कुठे तुमचं? जेवण 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 कुठे तुमचं? 1 2 3 4 दुपारी नाही करत राहतो. दुपारी या जेवण. तो करवायचं. हॅलो हॅलो. हा सगळं अशाच आहे. सोडूनी गोकुळास चाललास का तुझा रे मथुरेच दान दे. तुला खोल खोल पाणी पिर पाणी या पैसे द्या. झाले आपण काय खूपच व्यवस्थित आहे ना. हो ना. हे घे आहे बी आणि काय करा. ठलर 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 रामकृष्ण हरी. लागला होता का पुढं निरंजन? तर आता ह्या स्पॉटवरती हॉल्ट घेऊन तुम्ही बघितलं आधीची क्लिप, त्यामध्ये भेळ वगैरे आम्ही खात होतो. ते आता सगळं खाऊन आत्ता आम्ही निघालो आहे परत नीराला जायला. नीरा अजून इथून 3.3 किलोमीटर आहे आणि दुपारचं आपलं जेवण इथं सगळं तिथे आपले रेडी आहे. गाड्या तिथे पोचल्या आहेत. योगेश दादांनी मस्तपैकी जेवण वगैरे बनवलं आहे आणि आता आम्ही चाललो आहे. आम्हाला अजून 1 ते 1.5 तास लागणार आहे. तर तुम्हाला स्पॉटवरती जाऊन भेटलं. तर आम्ही आता चालतो आहे आणि चालता चालता जर ह्याच्यात जर दिसत असेल ना, तर ही रिंग बघा, सूर्याच्या भोवती कशी रिंग बनलेली आहे आणि खूप सुंदर दिसते. ती फोटो ॲड करेल मी, आयफोनमध्ये फोटो काढलेला आहे तो मी ॲड करेल, तर तू बघा. चला, असंच काय काय नवीन नवीन बघायला भेटतं वारीला चालताना, जे दाखवत मी तुम्हाला राहील. जाऊया आता. तर आम्ही आता नीरामध्ये एंटर करतो आहे आणि असा कुठं बोर्ड दिसला ना पंढरपूर कुठे लिहिलेलं, तर ते मनाला शांती वाटते. आणि आत्ता इथून फक्त बाकी आहे 138 किलोमीटर्स पंढरपूर. तर आम्ही पोचणार आहोत 16 तारखेला. तर आत्ता आम्ही फायनली पोचलो आहोत. इथे त्या मंदिरामध्ये, ते दत्तांचं मंदिर आहे, त्या दत्तांच्या मंदिरामध्ये आपला हॉल्ट आहे. आणि ही नीरा नदी आहे, ज्या मंदिरामध्ये संत तुकाराम महाराजांच्या जे हे असतात पादुका असतात, ते इथे स्नान करून त्यांना आंघोळ घालून पुढे निघतात. आणि हा जो ब्रिज आहे. आणि अजून एक गोष्ट आहे की तिथे आपली जी UK लंडनवरून जी पालखी आलेली आहे, ती पण पालखी तिथे आहे. तर त्याचे पण दर्शन घेऊया आणि त्यांना पण विचारूया की त्यांचा एक्सपिरियन्स कसा होता, त्यांनी सगळं कसं काय ते मॅनेज केलं ते. कारण लंडनवरून आळंदीला येऊन त्यांनी पायी
सगळं चालू केलं. जशी आम्ही वारी चालू केली तशीच त्यांनी पण लंडनवरून येऊन वारी चालू केली आहे. तर चला जाऊया, त्यांना विचारूया कसं काय एक्सपिरियन्स वगैरे त्यांचा. राहिलेली बोल ना स्पेसिफिकली. 1 2 3 हीच ती लंडनवरून जी पालखी आली आहे ती ही पालखी आहे. तेव्हा ही गाडी एक त्यांच्यासोबत आलेली आहे आणि इथे सगळा रूट त्यांचा आहे. लंडनवरून ते इंडियामध्ये कसे आले आणि लंडन टू पंढरपूर आहे आणि इथून त्यानंतर ते मुंबईला लँड होऊन सगळं इथून त्याचा पुढचा सगळा रूट आहे. त्यांच्यासोबत हा एक मोठा ट्रक आहे आणि त्यांची जी पालखीची जी म्हणजे ते गाडी असते ती इथे काय. नमस्कार, रामकृष्ण हरी. आपली यावर्षी एक ऐतिहासिक ग्लोबल वारी होत आहे आणि या ग्लोबल वारीमध्ये लंडनवरून आपण प्रस्थान केलेलं आहे 6 जूनला आणि आता आपण पंढरपूरला पोहोचणार आहोत 20 जुलैला. तर ही वारी 11 देशामधून प्रवास करत मुंबईला आली विमानाने. तर लंडन ते जॉर्जिया हा बाय कार प्रवास झाला आणि त्यानंतर हा प्रवास मुंबईला आला विमानाने आणि विमानानंतर आळंदीला आलो. आळंदीवरून आपण पायी निघालो आहोत पंढरपूरच्या दिशेने. तर आता ही वारी पंढरपूरला जाणार आहे आणि खऱ्या अर्थानं आपल्या पांडुरंगाचं आपल्या वारकरी संप्रदायाचं ग्लोबलायझेशन झालेलं आहे. तर आता हा आपला जो संप्रदाय आहे तो आता समुद्रपार गेलेला आहे. तर ही वारी अशीच उत्तरोत्तर वाढत जावो हीच अपेक्षा. धन्यवाद. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. मी हरिभक्त परायण सागर महाराज बोराटे. आज आपण या ग्लोबल वारीमध्ये सहभागी झालेला आहात. अतिशय आनंदात उत्साहात आमच्या या आज ग्लोबल वारीचा 6वा दिवस आहे. श्री क्षेत्र आळंदी ते पंढरपूरच्या प्रवासादरम्यान आज तीर्थक्षेत्र निरा या ठिकाणी या पवित्र अशा
निरामाईच्या सानिध्यामध्ये आम्हाला थांबण्याचा योग आला आणि इथं स्नानाचाही आनंद आम्हाला मिळाला. खरं तर आमचं अनंत जन्माचं पुण्य असावं म्हणून आमच्याबरोबर लंडन येथील श्री विठ्ठल रुक्मिणीच्या पादुका सोबत असून आमच्याबरोबर विदेशातील अनेक या ठिकाणी वारकरी आज उपस्थित आहेत. दरवर्षीच आम्ही पंढरपूरची वारी करत असतो, पण दरवर्षी महाराष्ट्रातील वारकरी आमच्यासोबत असतात. यावर्षी एक अनोखं असं आहे की विदेशातील अनेक नागरिक आज आमच्या या दिंडीमध्ये आहेत आणि जी ओढ आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांना विठ्ठलाकडे जायची असते तीच ओढ या सगळ्या नागरिकांना, सगळ्या भाविकांना दिसून येते. या भारतामध्ये ज्याचा ज्याचा जन्म झाला आहे, या महाराष्ट्रात ज्याचा जन्म झाला आहे, त्याची एक इच्छा असते की व्यवसायानिमित्तानं, नोकरीच्या निमित्तानं जरी दुसऱ्या देशात जाण्याचा योग आला तरी कधी का होईना कधीतरी एखादी तरी पंढरपूरची वारी करावी. कुठंतरी टी व्हीला पाहिलेलं असतं, कुठंतरी न्यूजला पाहिलेलं असतं. तुम्ही पत्रकार बांधव हे व्हिडिओ प्रत्येकापर्यंत पोहोचवता आणि तो व्हिडिओ पाहून लंडनमधील किंवा अनेक इतर देशांमधील लोकांना असं वाटतं की आपणही हा आनंद कधी घ्यायचा आणि हा आनंद प्रत्येकाला मिळावा यासाठी विशेष प्रयत्न आमच्या डॉक्टर अनिलजी खेडकर यांनी केले आणि आम्हाला त्यांच्याबरोबर जॉईन होता आलं, त्यांच्या समवेत येता आलं आणि या सगळ्या वारकऱ्यांना आपल्या छत्रछायेखाली घेऊन पंढरपूरला नेता येतं आहे, भजनाचं नेतृत्व करता येतं आहे, याचा आम्हाला विशेष आनंद आहे. सगळे वारकरी आमच्यासोबत आहेत. जेवढा आनंद महाराष्ट्रातल्या वारकऱ्यांना आहे तेवढाच आनंद याच महाराष्ट्रात असूनसुद्धा विदेशात नोकरीच्या निमित्तानं असणाऱ्या वारकऱ्यांना आहे. सगळ्यांनी म्हणायचं आहे पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव. तर आता सगळं त्यांच्या बाईट वगैरे सगळं घेऊन चाललेलं आहे आणि ते पण आता निघत आहेत आणि ते जिथे स्टे करणार आहेत आज, म्हणजे ही त्यांची गाडी आहे, ते जिथे स्टे करणार आहेत त्यांच्या थोडं पुढे किंवा थोडंसं मागे आमचा स्टे आहे. तर बघूया ह्या लोकांनी सगळ्यांनी रात्री इन्व्हिटेशन दिलं आपल्याला की तिथे त्यांचं भजन कीर्तन वगैरे सगळं काय असतं, तिथे आपण जर जायला जमलं तर आपण जाऊ शकतो. सदादादा येते, आता शिवादादा सदादादा चालत आहेत आणि बाकीचे पुढे गेलेले आहेत. तर जाऊया. बंद झाला ना ऑटोमॅटिक, तो 3 मिनिटानंतर ऑटोमॅटिक बंद होतो. शिवादादाने तिथलं जेवढा पण 2.5-3 मिनटं ते बोललेत ते सगळे रेकॉर्ड नाही केलं. म्हणजे रेकॉर्ड असं फक्त फोन असं धरून उभे होते ते आणि रेकॉर्डचं बटनच दाबलं नव्हतं. तर शिवादादा तुम्हाला काय बोलायचं आहे? आम्ही आता लंडन टू पंढरपूर या वारीमध्ये आलो होतो आणि इतकं छान आम्हाला त्यांनी मार्गदर्शन केलं की आम्ही कसं आलो, कसे इथपर्यंत पोचलो. खरंच खूप अनोखी गोष्ट आहे की आज आपली परंपरा ते तिथे राहूनसुद्धा जोपासत आहे. खरंच आपण खूप नाही आपण खूप भाग्यवान आहोत. आणि जे रेकॉर्डचं बटन दाबलं नव्हतं त्याच्याबद्दल तुमचं म्हणणं काय? तिथंच माझ्या भविष्यातलं बटनच खराब झालं आणि ती पूर्ण व्हिडिओ शूटिंग गायब झाली. त्यामुळे 3 मिनिटाची पूर्ण व्हिडिओ शूट होत होते आणि इतके छान व्हिडिओ माझ्या मनाला एवढं असं बोलतात ना गारवा कसा असतो तो गारवा होता. पण त्या व्हिडिओ शूटिंग मध्ये लीड म्हणून मी समोर उभाच होतो, याचं मला खूप वाईट वाटतंय. तर इथून हा रोड सरळ जातो लोणंदला आणि पण आम्ही इथून लेफ्ट घेऊन आता शॉर्टकटनी जाणार आहोत. आणि कारण आमचा जो स्टे आहे तरडगावचा जो हॉल्ट आहे रात्रीचा तो इथून जवळ पडतो. लोणंदवरून परत लेफ्ट घेऊन जाण्यामध्ये त्याला काय अर्थ नाही, त्यापेक्षा इथून गेलेलं चांगलं आहे. तर चला जाऊया आता. शिवादादा आणि सदादादा चालतात आणि बाकी सगळे पुढे गेले. भेटूया तुम्हाला. माऊली तुकाराम तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम तुकाराम. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी माऊली. आमच्या दिंडीचा आज 3रा दिवस आहे. दुपारी आम्ही नेऱ्यामध्ये मुक्कामाला होतो. तिथून आता निघाला आहो आम्ही तरडगावामध्ये. रात्रीचा मुक्काम आहे शिंदेंच्या घरी.
रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. तर निऱ्यापासून आम्ही 10 किलोमीटर चाललो आहे आणि अजून चालतोच आहे, म्हणजे अजून पोचलो नाही. तिथे मुक्काम आज रात्री आहे आणि त्यांचं जे काय त्यांनी जेवण वगैरे सगळं काय बनवून ठेवलेलं आहे आमच्यासाठी. आता फक्त जायचं आहे आणि जेवायला बसायचं. आमच्या वारकऱ्यांसाठी वारकऱ्यांचं स्वागत ते गेल्या वर्षीपासून शिंदे परिवार करत आहेत. मुक्काम त्यांच्याकडे असतो आणि पूर्ण दिंडीचं जेवण ते लोक करतात. रामकृष्ण हरी. साखर घ्या पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. कुंडली गवारदेव हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. संत तुकाराम महाराज की जय. रामकृष्ण हरी मंडळी, आज आपल्या वारीचा 3रा दिवस झालेला आहे आणि आज आपण मुक्कामाला आलेलो आहे शिंदे वस्ती ते शिंदे यांच्या घरी तरडगाव. तर आमची त्यांची ओळख अशी आहे की जेव्हा आम्ही पहिल्या वर्षी वारी सुरू केलेली त्या वर्षी आम्ही असेच मधल्या रस्त्याने निरावरून चालत येत होतो आणि मध्ये आम्हाला 6-7 किलोमीटर काहीच खायला भेटलं नाही आणि काहीच तिथे दुकान वगैरे नव्हतं. मग आम्ही एक छोटंसं त्यांचं शॉप आहे बाजूला वडापाव सेंटर, तिकडे आम्ही वडापाव खायसाठी थांबलो. तिथून आमची ओळख झाली आणि ती वर्षानुवर्ष एवढी चांगली झाली, नातेसंबंध झाले की गेले 2 वर्ष झाले आम्ही आता इथे यांच्या घरी रात्री मुक्कामाला असतो. आणि मला आठवतं तेव्हाच ते म्हणले होते की तुम्ही आज 3 मुलं आहेत, हे पुढे जाऊन वाढत जाईल आणि आता आज आम्ही 20च्या वरती जण इथे यांच्या घरी मुक्कामाला आलो. त्यांनी यांच्या परिवाराने सर्वांनी आमच्या सर्वांसाठी एकदम उत्कृष्ट असं जेवण बनवलेलं. त्यांनी चहा पाणी जेवढं त्यांना करता येईल सर्व केलं. त्या सर्वांसाठी मी तुम्हाला धन्यवाद करतो आमच्या सर्व मंडळातर्फे. तसेच यांचा काही वर्षापूर्वी यांनी इथे स्वतःचा बिझनेस सुरू केलेला आहे, राधिका गावरान मसाले. तर ते आजूबाजूच्या गावामध्ये ते मसाले वगैरे सगळ्यांना सप्लाय. जरा तुम्ही सांगता त्याबद्दल, मसाल्याबद्दल? मसाले म्हणजे कांदा लसूण धना पावडर हळद चिकन मसाला बिर्याणी मसाला पनीर मसाला छोले मसाले हे सगळं मी म्हणजे बनवतो आणि आपलं डायरेक्ट दुकानदारांना रजिस्टर आपलं सगळं रजिस्टर आहे सरकार मान्यता. त्याच्यामुळं काय प्रॉब्लेम नाही, काय नाही. मसाले एकदम 1 नंबरमध्ये असतात आणि कार्डबोर्ड तयार केलेलं असतात. त्याच्यामुळं मागणी त्याला भरपूर आहे. आणि आजच आम्ही जे जेवण केलं यांच्या घरी ते त्यांच्याच राधिका गावरान मसालेमधून होतं आणि सर्वांना ते जेवण आवडलेलं आहे. आणि मी सांगेल सर्वांनी त्याचा आनंद घ्यावा. त्यांचा फोन नंबर मी तुम्हाला शेअर करेल, मग तुम्ही कमेंट बॉक्समधून त्या नंबरवरून त्यांना कॉन्टॅक्ट करा. जेही तरडगावच्या आसपास राहतात त्यांनी यांना संपर्क करून त्या मसाल्याचा आनंद घ्यावा. आणि आपण केलेल्या सहकार्याबद्दल धन्यवाद. पुढच्या वर्षी आम्ही असंच येऊ तुमच्याकडे. बिनधास्त पैकी. रामकृष्ण. रामकृष्ण.